टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी भाषा 1 आणि भाषे 2 साठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी मोस्ट IMP प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, जे सीटेट डिसेंबर 2024 साठी आपल्याला खूप खूप महत्त्वपूर्ण हे प्रत्येक प्रश्न या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. या ठिकाणी तुम्ही मराठी भाषेचे व्हिडिओ पाहत आहोत मित्रांनो, परंतु याचा उपयोग जर तुमची भाषा 1 हिंदी किंवा भाषा 2 हिंदी असेल तर मित्रांनो तिथे तुम्हाला सुद्धा याचा फायदा होईल. मित्रांनो, कारण फक्त भाषा चेंज केली जाते, प्रश्न जे आहे ते सेम विचारले जातात. येथे प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी विचारलेला आहे की नियम भाषा म्हणजे काय. म्हणजे नेमका प्रश्न अशा प्रकारे असणार आहे की भाषा म्हणजे काय. तर 4 ऑप्शन दिलेले आहे. नियम जाणून घेतल्यानेच सुधारणा होते. ऑप्शन क्रमांक 2 ही फक्त शाळेत शिकली जाते. फक्त या ठिकाणी आला मित्रांनो, म्हणजे ऑप्शन आपला नसेल. एक नियमन प्रणाली आहे किंवा नेहमी व्याकरणाच्या नियम पाळतात. तर हे बघा मित्रांनो, भाषा म्हणजे काय. तर लक्षात ठेवा, भाषा म्हणजे एक नियमन प्रणाली आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 हे बघा, क्वेश्चन नंबर 2 किंवा प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी विचारलेला आहे की वाचनाचे कार्य पूर्ण मानले जाईल जेव्हा आम्ही. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि वाचनाचे कार्य केव्हा पूर्ण मानले जाईल असा प्रश्न येथे दिलेला आहे. सामान्यत अक्षराचे ध्वनी डिकोड करा, छापलेले शब्द बरोबर उच्चार, मजकूर समजून घेऊन वाचा किंवा मजकूर काहीही न समजता वाचा, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि वाचनाचे कार्य पूर्ण मानले जाईल जेव्हा आम्ही मजकूर समजून घेऊन वाचा. तर ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी विचारलेला आहे की ऐकणे आणि वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणते क्रियाकलाप सर्वात योग्य असतील. तर हे बघा मित्रांनो, इथे काय दिलेलं आहे की ऐकणे आणि वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणते क्रियाकलाप सर्वात योग्य असतील असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. आणि ऐकणे आणि वाचन 2 कौशल्य या ठिकाणी दिलेले आहे. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे की रेडिओ बातम्यांचे प्रसारण, ऑप्शन क्रमांक 2 गोष्ट सांगितल्यानंतर मुलाच्या प्रतिक्रिया जाणून घेणे, ऑप्शन क्रमांक 3 हातवारे करून कविता बोलणे किंवा ऑप्शन हातवारे किंवा हात वर करून कविता बोलणे, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे की प्रश्नोत्तर सत्र आयोजित करणे. तर हे बघा मित्रांनो, ऐकणे आणि वाचन कौशल्य जर विकसित करायचे असतील तर शिक्षकांनी गोष्टी सांगितल्यानंतर मुलांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन नंबर 2. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. हे बघा, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे की भाषा शिकण्यात तुम्हाला सर्वात महत्त्वाचे काय वाटते. मोस्ट IMP हे प्रश्न आहे मित्रांनो, कारण की असेच प्रश्न तुम्हाला 2011 ते 2024च्या सीटेट परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात की भाषा शिकण्यात तुम्हाला सर्वात महत्त्वाचे काय वाटते. 4 ऑप्शन दिलेले आहे. संज्ञानात्मक, सामाजिक संवाद, दृकश्राव्य साहित्य किंवा बाल साहित्य. तर लक्षात ठेवा मित्रांनो, भाषा शिकण्यात तुम्हाला सर्वात महत्त्वाचे काय वाटते. तर सामाजिक संवाद किंवा सामाजिक अंत्यक्रिया जी असणार आहे ती सर्वात महत्त्वपूर्ण या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक B जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. सामाजिक अंत्यक्रिया किंवा सामाजिक संवाद. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. हे बघा, मूक वाचन संदर्भ येथे प्रश्न विचारलेला आहे की मूक वाचन मध्ये प्रामुख्याने डॅश 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 असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. नेमका प्रश्न असा आहे की मूक वाचनाने काय उपयोग होतो किंवा काय फायदा विद्यार्थ्यांना होतो असा प्रश्न हा विचारलेला आहे. संदर्भ संग्रह विकसित केला जातो, मनात बडबड करताना वाचा, सखोल अर्थ आत्मसात करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा
मजकूर वेगाने वाचला जातो. तर लक्षात ठेवा मित्रांनो, मुख वाचन म्हणजे काय, तर मुख वाचनाचा किंवा कोणता उपयोग किंवा फायदा विद्यार्थ्यांना होतो, तर हे बघा सखोल अर्थ आत्मसात करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो, यालाच आपण मुख वाचन असे म्हणतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. हे बघा प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी विचारलेला आहे की मित्रांनो, परिच्छेदच्या आधारावर तुम्हाला 2 परिच्छेद विचारले जातात मित्रांनो. परिच्छेद 1 9 प्रश्नांच्या 9 मार्कासाठी आणि परिच्छेद 2 6 प्रश्नांच्या 6 मार्कासाठी, असे 2 प्रश्न आपल्याला प्रत्येक वेळी जे आहे ते सीटेटच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो. इथे प्रश्न आहे की निर्विकार शब्दाचे समानार्थी शब्द. हे बघा मित्रांनो, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे की निर्विकार शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला, ओके, समानार्थी नसलेला शब्द शोधा. तर हे बघा मित्रांनो, निर्विकार म्हणजेच विकाररहित, शांत आणि अचल, परंतु चंचल हे जे आहे ते समानार्थी शब्द या ठिकाणी दिलेला नाही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 4. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. हे बघा प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी विचारलेला आहे की प्रश्न क्रमांक 7, पुढील शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द शोधा. हे बघा मित्रांनो, हे प्रश्न जे आहे ते टीईटी मध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे, जे व्याकरणचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत मित्रांनो. परिच्छेदच्या आधारावर सीटेटच्या पूर्वीच्या परीक्षेमध्ये, पूर्वीच्या पेपरमध्ये हे प्रश्न विचारलेले आहे की पुढील शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द शोधा. तर हे बघा मित्रांनो, भव्यता हे जे असणार आहे विशेषण या ठिकाणी असणार आहे, सखोल हे सुद्धा या ठिकाणी विशेषण असणार आहे आणि सुबक हे सुद्धा या ठिकाणी विशेषण असणार आहे. परंतु प्रश्न विचारलेला आहे की विशेषण नसलेला शब्द शोधा. तर व्याख्या हे जे असणार आहे ते विशेषण नसलेला शब्द या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी जे असेल किंवा 3 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी विचारलेला आहे की भाषा विकासात अडथळा निर्माण करणारा घटक. तर हे बघा मित्रांनो, एखादा विद्यार्थी असेल आणि विद्यार्थ्याला भाषा विकासात अडथळा निर्माण करणारा घटक खालीलपैकी कोणता, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे, स्वास्थ्य, बुद्धिमत्ता, वैयक्तिक मतभेद किंवा वरील सर्व. तर लक्षात ठेवा मित्रांनो, स्वास्थ्य, बुद्धिमत्ता आणि वैयक्तिक मतभेद, वरील सर्व आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. वरील सर्व आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 इथे दिलेला आहे की मित्रांनो, पुढीलपैकी कोणती बाब कौशल्य हेतूशी संबंधित नाही. मोस्ट IMP हे प्रश्न असणार आहे मित्रांनो, कारण की सीटेटच्या परीक्षेमध्ये पॅडागॉजी संदर्भात आपल्याला अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते पुन्हा प्रत्येक वर्षी विचारले जात आहे. प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणती बाब कौशल्य हेतूशी संबंधित नाही. वाचन, लेखन, श्रवण किंवा भाषेची आवड. तर हे बघा मित्रांनो, वाचन, लेखन, श्रवण हे जे असणार आहे ते कौशल्याशी, हेतू कौशल्याशी संबंधित असणार आहे, परंतु भाषेची आवड या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे मित्रांनो. म्हणजेच आपला योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, भाषेची आवड आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे मित्रांनो. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. हे बघा प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी दिलेला आहे की शब्द ज्ञान पद्धतीच्या ओल्ड मेथड मदतीने अध्ययन अध्यापनातील कोणता अडथळा दूर करता येतो. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. आणि प्रश्न विचारलेला आहे की हे बघा प्रश्न काय विचारलेला आहे की शब्द ज्ञान पद्धतीच्या ओल्ड मेथडच्या मदतीने अध्ययन अध्यापनातील कोणता अडथळा दूर करता येतो. वाक्य रचनेत शब्दाची क्रमवारी ठरवणे, शुद्ध उच्चारण, मुलांना कोणतीही गोष्ट समजण्यात अडचण येत नाही किंवा ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. तर लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे आपला शब्द पद्धतीच्या ओल्ड मेथड मदतीने अध्ययन अध्यापनातील कोणता अडथळा दूर करता येतो. तर शुद्ध उच्चारण म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो.
डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्ट तयार केलेली आहे भाषा पॅडागॉजी संदर्भात. हिंदी भाषा पॅडागॉजी, मराठी भाषा पॅडागॉजी, SST पॅडागॉजी आणि बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पॅडागॉजी संदर्भात प्लेलिस्ट तयार केलेली आहे मित्रांनो. तिथे जाऊन आपण सीटेट डिसेंबर 2024 साठी सर्व व्हिडिओ फ्रीमध्ये पाहू शकतात. पाहूया पुढचा प्रश्न. व्हिडिओला प्लीज लाईक करा. प्रश्न क्रमांक 11. आता हे बघा, क्वेश्चन नंबर 11 किंवा प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या कारणास्तव प्राथमिक वर्गात मुलांना मातृभाषेत शिक्षण देण्याचे सुचवणे येते. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे की प्राथमिक वर्गात मुलांना मातृभाषा शिक्षण देण्याचे सुचविणे येते. 4 ऑप्शन दिलेले आहे. त्यांच्या प्रादेशिक बोलीला उत्तेजन देण्यासाठी, नैसर्गिक वातावरण तयार करण्यासाठी, कारण मुलांना कोणतीही भाषा येत नसते म्हणून, किंवा ऑप्शन क्रमांक 4 त्यांच्यातील सर्जनशीलतेला उत्तेजन देण्यासाठी. तर लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी जे प्रश्न आहे ते विचारले आहे की वर्गात मुलांना मातृभाषेत शिक्षण देण्याचे सुचविण्यात येते, नेमके कारण काय. तर हे बघा, ऑप्शन क्रमांक 2 जे असेल तर याचा आपला बरोबर उत्तर असणार आहे की नैसर्गिक वातावरण तयार करण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12 येथे विचारलेला आहे की प्रक्रियात्मक लेखन पद्धती कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित असते. प्रक्रियात्मक लेखन पद्धतीत कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित असते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. लेखन पद्धती, निष्पत्ती, लेखन पद्धती व निष्पत्ती हे दोन्ही, किंवा उत्तम हस्ताक्षर. तर लक्षात ठेवा मित्रांनो, क्रियात्मक लेखन पद्धतीत कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित असते. तर ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे की लेखन पद्धती व निष्पत्ती हे दोन्ही. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. हे बघा, प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी विचारलेला आहे की प्रश्न क्रमांक 13 अशा प्रकारे इथे दिलेला आहे की शिकणाऱ्यांचे भाषिक ज्ञान तपासण्यासाठी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे. मित्रांनो, हा प्रश्न जे आहे ते वारंवार प्रत्येक वर्षी परीक्षेत कुठे ना कुठे विचारला जातो. म्हणजे कोणत्या एका सेक्शनमध्ये हा प्रश्न प्रत्येक वर्षी जे आहे ते विचारला जातो की शिकणाऱ्यांच्या भाषिक ज्ञान तपासण्यासाठी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. चेकलिस्ट, रेटिंग स्केल, पोर्टफोलिओ किंवा संभाषण. तर लक्षात ठेवा मित्रांनो, शिकणाऱ्यांच्याच म्हणजेच विद्यार्थ्यांच्या भाषिक ज्ञान तपासण्यासाठी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे. तर पोर्टफोलिओ म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी दिलेला आहे की भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही. प्रश्न काळजीपूर्वक वाचून घ्या मित्रांनो, की प्रश्न असा आहे की भाषा जेव्हा एखादा विद्यार्थी शिकतो त्यावेळी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही असा प्रश्न, आणि अतिशय सोपा हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. 4 ऑप्शन आहे. अभिप्रेरणा. तर हे बघा मित्रांनो, भाषा शिकण्यासाठी विद्यार्थ्याला अभिप्रेरणा आवश्यक असणार आहे. आत्मविश्वास सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यामध्ये असला पाहिजे आणि शिकण्याकडे असणारा कल सुद्धा विद्यार्थ्यामध्ये असला पाहिजे, परंतु भाषांतरची काही आवश्यकता नाही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. म्हणजे आपला योग्य उत्तर जे असणार आहे ते ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी दिलेला आहे की बोलण्याच्या फायद्यासाठी विद्यार्थी भाषेचा आनंद घेतात. हा उपक्रम अधिक प्रभावीपणे वापरला जाऊ शकतो केव्हा. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो, आणि प्रश्न असा आहे की बोलण्याच्या फायद्यांसाठी विद्यार्थी भाषेचा आनंद घेतात. हा उपक्रम अधिक प्रभावीपणे वापरला जाऊ शकतो केव्हा. 4 ऑप्शन दिलेले आहे. शब्दसंग्रहाचा वापर करण्याची विशेष यादी देऊन, योग्य रचना आणि उच्चारासाठी वापरल्यास, लेखन वाचनाच्या माध्यमातून उपक्रमात अडथळा आणल्यास, किंवा विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाची उद्दिष्टपूर्ती होण्यासाठी त्यांना प्रेरित करून. तर हे बघा मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या उपक्रमांची उद्दिष्टपूर्ती होण्यासाठी त्यांना प्रेरित करून, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक
16 हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी विचारलेला आहे की मानवी विचार आणि मानवी संवाद यांना लिहिणे व वाचणे या प्रक्रियेच्या माध्यमातून जोडण्याचा मार्ग म्हणजे, 4 ऑप्शन दिलेले आहे, मानवी विचार, मानवी संवाद आणि यांना लिहिणे, मानवी विचार आणि मानवी संवाद या वाचने प्रक्रियेच्या माध्यमातून जोडणारा मार्ग म्हणजे भाषेचे उच्चारण, शब्दाचे भांडवल आणि विरामचिन्हे, उच्चारण आणि ताण किंवा भाषेची व्याकरणीय रचना. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे, कारण की मानवी विचार आणि मानवी संवाद यांना लिहिणे व वाचने या प्रक्रियेच्या माध्यमातून जोडण्याचा मार्ग जे असणार आहे ते भाषेची व्याकरणीय रचना या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17 हे बघा, प्रश्न क्रमांक 17 या ठिकाणी विचारलेला आहे की विद्यार्थ्यांच्या लिखाणातील चुका दुरुस्त करण्याची पद्धत प्रभावी ठरते जेव्हा शिक्षक, हे बघा मित्रांनो, एक विद्यार्थी आहे आणि तो विद्यार्थी लिखाणामध्ये चुका करत असतो आणि चुका दुरुस्त करण्यासाठी कोणती पद्धत प्रभावी ठरते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. विद्यार्थी चुकीचे दुरुस्त करेपर्यंत विद्यार्थ्यांना अतिरिक्त काम देतो, हे निगेटिव्ह आहे, आपला आन्सर या ठिकाणी हे नसणार. फळ्यावर योग्य उत्तर लिहून देतो, चुकीची दुरुस्ती करून देतो किंवा चिन्हाच्या मदतीने चूक लक्षात आणतो आणि विद्यार्थी चूक स्वतः दुरुस्त करतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 जे असेल मित्रांनो या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी दिलेला आहे की क्वेश्चन नंबर 18. ओके, संचयिका म्हणजेच पोर्टफोलिओ चाचणीच्या संदर्भातील कोणते विधान चुकीचे आहे असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. संचयिका चाचणीचे विद्यार्थ्याच्या शिकण्याचे प्रमाण देते, बरोबर असणार आहे. विद्यार्थ्याला स्वायत्त होण्यास मदत मिळते, हे सुद्धा बरोबर असणार आहे. विद्यार्थ्यांच्या कामाची काळजी घेते आणि त्यांना आपल्या शिकण्याच्या प्रक्रियेचे निरीक्षण करता येते, हे सुद्धा बरोबर असणार आहे. मित्रांनो, चुकीचे विधान या ठिकाणी विचारलेलं आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपल्या या ठिकाणी चुकीचे विधान आहे की विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे एकदाच मूल्यमापन होते. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपल्या या ठिकाणी चुकीचे उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19 हे बघा, प्रश्न क्रमांक 19 या ठिकाणी दिलेला आहे की भाषा आत्मसात करताना पुढीलपैकी कोणती बाब मुलांना मदतरूप ठरते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. बोलण्याची फारसी संधी नसलेले कौटुंबिक वातावरण, ऑप्शन क्रमांक 2 परस्पराशी संभाषण करण्याच्या घरातोल मोठ्या माणसाचे सानिध्य, ऑप्शन क्रमांक 3 मुलांना योग्य वाक्य उच्चार यांची पुनरुक्ती करण्यास सांगणे किंवा इतर मुलांसोबत खेळणे. तर हे बघा लक्षात ठेवा मित्रांनो, भाषा आत्मसात करताना पुढीलपैकी कोणती बाब मुलांना मदतरूप ठरते, तर ऑप्शन क्रमांक डी जे असेल इतर मुलांसोबत खेळणे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पाहूया शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20 हे बघा, प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी विचारलेला आहे की ओके, पुढीलपैकी कोणती बाब नॉम चॉम्स्की यांनी सुचवली आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे आणि चॉम्स्की बद्दल या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. मूल जन्म घेताना कोणीच मूलत भाषा क्षमता नसते. मूल ज्या संस्कृतीत जन्माला येते त्यात वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या गतीने भाषा आत्मसात करते. भाषा आत्मसात करणे ही जन्मत मानवी क्षमता असते किंवा सकारात्मक प्रबलीकरण या प्रक्रियेतून मुले भाषा शिकतात. तर लक्षात ठेवा मित्रांनो, चॉम्स्की यांनी म्हटलेलं आहे की भाषा आत्मसात करणे ही जन्मजात शक्ती असते किंवा जन्मत मानवी क्षमता असते. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण टॉप 20 क्वेश्चन आज पाहिले आहोत मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टीने मोस्ट IMP हे प्रत्येक प्रश्न या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये हिंदी भाषा पॅडागॉजी, मराठी भाषा पॅडागॉजी आणि बालमानसशास्त्र व SST पॅडागॉजी संदर्भात प्लेलिस्ट सुद्धा तयार केलेली आहे मित्रांनो. तिथे जाऊन आपण फ्रीमध्ये सगळे व्हिडिओ पाहू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.